हे श्रीमंत माणसाचं लय दरिद्री जगणं यांचं. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली. माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे. अहंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्ही मुळे दुःख येणारच. तुम्हाला मला काय आलंय? अहंकार. काय आली? माया. आणि संपलो आपण. अजून तर काहीच नाही. महिला मंडळ, हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या. एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना, 3 गोष्टी करा. पटलं तर हा म्हणा. आणि हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. मी मरल ना महाराज, म्हणजे मरल नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार, ध्यानात ठेवा. आज ह्या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची. त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की 16 वर्ष एवढा कार्यक्रम राबवला. सदस्य खजिनदार सगळ्यांनी. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. आजच्या फेस्टिवलला सांगतो, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं नाही. महाराज मरू दे, उलट होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं. महिला मंडळ 1, पाणी जपून वापरा. आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्षानं पाळली पाहिजे. यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही पाया पडून सांगतो, पाणी नसल्यावर काय होतंय याचा अनुभव आपण 6 वर्ष घेतलाय. पाण्याचा वापर जपून करा. यावर आपलं मत काय? नळ बंद ठेवायचा. भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ. दुसऱ्याचा ओटा ओला होईल असं पाणी वापरू नका. आणि शेतकरी बांध फुटल एवढं पाणी गावाला भरू नका. पाण्याचा वापर जरूर करा, जपून करा. काय मत आहे तुमचं? ही काळाची गरज आहे. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे. आता ही 5-6 वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणीच नव्हतं. त्यामुळे मोटरी, इलेक्ट्रिकल पंप सगळे बंद होते. यंदा ती अडचण येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 2, 3, वाणी जपून वापरा. याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या तांबे घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बॉ? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे खेळे निघेलच होते. तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. तुम्ही बोला नवऱ्याला. तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार नवरा आहे. तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला? कधी नाही म्हणला का धुणं? तुम्ही त्याला काय, अरे वाघासारखं गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटेल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का? शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो. शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो. मुलाकोण आणि सुनबाईकोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही. तुमचा काय सबंध येतो? काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे? तुझा नवरा आहे, तो त्याच्याशी बोलायचं काय असेल ती. त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केलाय. तुझ्या नवऱ्याने त्याची इस्टेट ठीक सांभाळली सुद्धा नाही तर वाढवायचा कधी वाढवायचा? त्याच्या बापानं कमवलेली इस्टेट त्यानं विकून टाकली, ती त्याला सांभाळताना तो वाढविल कवा? त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली, आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. मी घरात आले आणि घराची भरभराटी झाली. विचार बरं तुझ्या मनाला घराची काय अवस्था झाली. हा विनोद नाही.
पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. मान्य? आणि या तिन्ही गोष्टी काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो तीन. तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले. तुम्हाला सांगतो तीन. एक, अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे, आंदोलन करायचे, टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही. आता काळ कडक झालाय. पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्यानं जागेवर आणली. आता हे कार्यकर्ते बिर्यकर्ते जरा नीट आहे का? जरा आमच्या टोळीत या. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचं बाद झाला. आता काय राहिलं नाही राजकारणात सुद्धा. काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिवे द्यायला आता एका कोंबडी कोदा त्या हे आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नॅट लावलं माईकवर. असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत. आपल्याला आहे काय फायदा? बरं, त्यामुळं कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही. आता गावातही एवढं पहिल्यासारखं मार्केट घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट यांना. घरात नाही. घरात 2 लोकांना किंमत नाही. अति श्रीमंत जी माणसं आहेत ना त्यांना घरात चहा नाही. ही कोट्याधीश लोक आहेत ना, ही सकाळी चहा आला हॉटेलला, दुसऱ्याचा चहा प्याला हॉटेल पुढे उभे असतात बामठेवानी. पाहत लई भिकार. आणि चहा कोणचा प्याना? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. जे इटाराची ते लोक यांना चहा पाहिजे. त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्या ठोकायची म्हणून. हे लोक फुगीर राहते. 250 रुपयेच कमावणार. पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का? ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून दादा म्हणतो द्या बा. मग चहा पेता पेता दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोरेनं. काला तुला खड्डा घ्यायला घेतला का? तुला चहा आला पैसे नाही. JCB काय खड्डा घेतो का हलकटा? अरे ते गवंडी पाय इटा रचून चहा भाजी देई. हे श्रीमंत माणसाचं लय दरिद्री जगणं यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाजायचा असला ना, ते हॉटेलमधली गर्दी वय कमी पोहेपर्यंत उठती नाही हॉटेलमधून. बस तुम्हाला 10:30 वाजले आणि पार सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून लई भिकारी.